चंद्रपूर जिल्ह्यात अशोका हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, अशोक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग तसेच निमा चंद्रपूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला। विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 39वी वार्षिक आमसभा शनिवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी संतांची सभागृह नागपूर येथे पार पडली। गौरी येथे महिनाभरापासून जोरदार पाऊस झाल्याने खरीपातील पिकांना त्याचा मोठा फटका बसला असून कापणीला आलेले सोयाबीनवर पावसाची वक्रदृष्टी पडली। अतिपावसाने आता सोयाबीनच्या झाडावरच कोंब अंकुरायला लागले असून सोयाबीन मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला। भद्रावती तालुक्यात नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रारूप व अंतिम प्रभाग रचना प्रक्रियेनंतर निश्चित झाली असून 25 सप्टेंबर रोजी राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत विभागीय आयुक्त नागपूर यांनी अंतिम मान्यता दिली। या मान्यतेनंतर अंतिम प्रभाग रचना नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती भद्रावती नगर परिषद मुख्याधिकारी विशाखा शेळके यांनी दिली। चंद्रपूर जिल्ह्यात श्री माता महाकाली महोत्सवात रविवारी संध्याकाळी सुप्रसिद्ध गायक सवई भट यांच्या सुरेल गायनाने भाविकांना भक्तिरसात न्हाऊ घातली। जय माता दीच्या घोषात आणि आरतीच्या लखलखाटात वातावरण भारावून गेले। हजारो भाविकांसह महोत्सव समिती अध्यक्ष आमदार किशोर जरगेवार उपस्थित होते। चंद्रपूर जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून बेरी राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी महोत्सव समिती चंद्रपूर तर्फे बेरी खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला। शनिवारी विविध संत्रांनंतर गायक साजन बंद्रे यांच्या बुद्ध भीमगीतांच्या कार्यक्रमांनी हा महोत्सवाची सांगता झाली। बंद्रे यांच्या गाण्याने चंद्रपूरकर मंत्रमुग्ध झाले। बल्लारपूर तालुक्यात धार्मिक प्रथा व परंपरा या समाजहिताचे संदेश देण्यासाठी असतात, मात्र त्याचा गाभा समजून घेऊन तो समाजोपयोगी कार्याशी जोडणे ही खरी वेळेची गरज आहे। याच धर्तीवर पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान व जय गजानन जनकल्याण बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर यांनी नवरात्र कन्या पूजेबरोबरच मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबवून एक आदर्श घालून दिला। चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कन्यका मंदिर येथे शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे। या निमित्त कन्यका महिला मंडळ व आसावरी ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले। या शिबिरात शेकडो महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्याची तपासणी केली। चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे ग्रामीण भागातील प्रत्येक शिवारात पाटाच्या कडेला अंगणात तसेच गावाच्या हद्दीत सहज दिसणारी बाभळीची झाडे आज धोक्यात आली। शहरामध्ये वृक्षतोडीच्या आणि विकास कामांचा फटका झाडांना बसला, पण ग्रामीण भागात तरी बांबडी सुरक्षित आहे असे मानले जात होते। मात्र आता तिथेही ही झाडे झपाट्याने कमी होत असल्याचे वास्तव समोर येत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानांतर्गत आयोजित सेवा पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी महापारेषणतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यामध्ये कार्यकारी अभियंता दिनेश हेडाऊ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पल्लवी शंभरकर तसेच उपविभागीय 1 व 2 चंद्रपूर व उपविभाग वर्धा येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले। मूळ शहरातील उपळागर आजही जीर्ण झालेल्या जुन्या इमारतीतच सुरू आहे। बचत खाते, स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, पार्सल, मनी ऑर्डर व पत्र वाटप यासारखी सर्व महत्त्वाची कामे या 60 वर्षे जुन्या जीर्ण व धोकादायक अवस्थेतील इमारतीतून पार पडत आहेत। त्यामुळे या इमारतीतील कारभार तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करून नवीन इमारत तयार करण्याची मागणी केली जात आहे। बल्लारपूर तालुक्यात काही महिन्यांपासून शहरासह तालुक्यात मोकाट कुत्र्यांची दहशत पसरली असून पिसाळलेले कुत्रे नागरिकांना चावा घेत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत। या 9 महिन्यात शहरातील 909 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली। वरोरा तालुक्यात जागतिक कर्णबधीर सप्ताहाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम वरोरा आनंदवन येथील संध्यनिकेत अपंगाची कार्यशाळा येथे पार पडले। मुख्यमंत्री राज्य पंचायत राज अभियान ग्रामपंचायत आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कार्यशाळा व वसतिगृह परिसरात स्वच्छता अभियान राबविले। याशिवाय सर्व विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी व दत्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले। कोरपणा तालुक्यात सांगोडा येथील शेतकरी विठोबा दिनकर बोंडे यांचे ग्रामपंचायत सांगोडा यांच्या विरोधात 7 दिवसापासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। यासोबत रविवारपासून राजीव बालाजी कोल्हे यांनी आमरण उपोषण सुरू केले। त्यावर प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष बघून सांगोडा ग्रामस्थांच्या संताप रस्त्यावर आला। न्याय मागण्याच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी सोमवारी सकाळपासून कोरपणा येथील राजुरा आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून
धरत रास्ता रोको आंदोलन केले. चंद्रपूर तालुक्यातील बेलसणे आणि मुरसा या गावामध्ये मिलियन स्टील प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या कंपनीच्या उच्च क्षमतेचा स्टील प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. मात्र सध्या स्थितीत प्रकल्प क्षेत्रातून पाण्यात रस्ता जात असल्यामुळे प्रकल्प उभारण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधित पाण्यात रस्त्यांचा मार्ग सर्वे नंबर 381च्या पूर्व पश्चिम बाजूने वळवून नंतर उत्तर दिशेने घेऊन सर्वे नंबर 379 ते 381च्या पश्चिमेकडून शेवगावकडे जाणाऱ्या मार्गाशी जोडण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला आहे. घुग्गुस येथे धानोरा वर्धा नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात वारंवार वाहतूक ठप्प होण्याची समस्या गंभीर बनली. यंदा पावसाळ्यात या पुलावरील धानोरा गडचांदूर राजुरा तेलंगणा या मुख्य मार्गाला रस्ता तब्बल 9 वेळा बंद ठेवावा लागला. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विकता यावा याकरिता नोंदणी सुरू करण्यात आली. 30 सप्टेंबरपर्यंत असलेल्या नोंदणीच्या मुदतीला 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आकसापूर येथे सेवा पंधरवाडा निमित्ताने शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानांतर्गत 27 सप्टेंबरला गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवण्यात आले. भद्रावती तालुक्यातील मौजा शेगाव खुर्द येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत लोकसहभागातून अतिक्रमित रस्ता मोकळे करून निपटारा करण्यात आला. नागबीड तालुक्यातील नांदेड येथील अरुणभाऊ जाडे विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदेड तर्फे मुलींची हिमोग्लोबिन तपासणी शिबिर शुक्रवारी पार पडले. बेसगाव गावातील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद पडले असून ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी अंधारात वावरावे लागत असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ब्रह्मपुरी तालुक्यात सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सरकारने तातडीने चंद्रपूर जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी ब्रह्मपुरी तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून करण्यात आली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तोडोदी बा येथे बचत गट कर्ज वितरण व बचत गट मेळावा कार्यक्रम पार पडला. चिमूर तालुक्यातील नेरी येथील रहिवासी स्नेहदीप खोब्रागड यांची वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर जिल्हा पूर्व विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजुरा तालुक्यात सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी हवालदिल झाला. या पार्श्वभूमीवर राजुऱ्याचे तहसीलदार डॉक्टर ओमप्रकाश गोंड यांनी तालुक्यातील चुनाडा विहीरगाव परिसरात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकरी बांधवांसोबत चर्चा करून नुकसान भरपाईपासून कोणी वंचित राहू नये यासाठी सर्वांचा पंचनामा करून लवकरात लवकर पैसे त्यांच्या खात्यात जमा कसे करता येणार यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. उपरी येथे पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपरी येथे 2025 ते 2027 या शैक्षणिक सत्राकरिता पालकांची सभा आयोजित करून शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. मनोहर बदलकर यांची या समितीवर अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. माजरी येथे सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत अमृता सूर व मंडळाध्यक्ष श्याम सुंदर उरकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 28 सप्टेंबर रोजी माजरी येथील मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. गेवरा येथे चंद्रपूरवरून गडचिरोलीला डिझेल घेऊन जाणारे एक टँकर अचानक उलटल्याने टँकरचे मोठे नुकसान झाले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही तर हजारो लिटर डिझेल खाली सांडले.